असंही रिजिजू यांनी सांगितलं। भारतामध्ये नेटफ्लिक्सच्या 10 वर्षांच्या प्रवासानिमित्त नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सरंडस यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। भारताच्या प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या प्रचंड क्षमतेबाबत यावेळी चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। भारताकडे कथाकथनाची समृद्ध परंपरा आणि असामान्य सर्जनशील प्रतिभा उपलब्ध आहे। या गोष्टींचा उपयोग करून आशय निर्मितीचं जागतिक केंद्र म्हणून भारताचं स्थान अधिक बळकट करता येईल असं पंतप्रधानांनी सांगितलं। नेटफ्लिक्सच्या दशकपूर्तीनिमित्त नेटफ्लिक्सनं नेटफ्लिक्स इंडिया स्टोरी टेलिंग इनिशिएटिव्हची घोषणा केली। हा एक असा उपक्रम आहे जो IICT आणि NFDC यांच्यासोबत कौशल्य विकास आणि शिक्षणाबाबत भागीदारी करून भारतातल्या सर्जनशील प्रतिभेच्या पुढील पिढीला घडवण्यासाठी मदत करेल। मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मजकुराचा